दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा या जोरदार सुरू आहेत. पण यावेळी या चर्चांचा संबंध केवळ प्रशासनाशी नाहीये, तर थेट महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडला जात आहे. कारण महाराष्ट्रात नुकतंच घडलेलं ऑपरेशन टायगर हे महायुतीसाठी मोठं राजकीय यश मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार हे शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणही पूर्णपणे बदललेली आहे. 2022 मध्ये आमदारांच्या बंडानंतर आता खासदारांचीही झालेली गळती ही केवळ पक्षांतराची घटना नाहीये, तर शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळालेल्या राजकीय वैधतेचा आणि त्याचबरोबर ती भाजपच्या दीर्घकालीन रणनीतीच्या यशाचा भाग म्हणून देखील पाहिली जात आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे महाराष्ट्राच्या या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या वास्तवाच्या दृष्टीने पाहिलं जात आहे. याच्यावरतीच आज आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषण वाईज. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर महायुतीमध्ये विशेषतः शिंदे यांच्या शिवसेनेचं राजकीय वजन हे वाढलेलं आहे. लोकसभेतील संख्याबळ वाढल्यामुळे शिंदे गटाची सौदेबाजीची ही ताकद वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाला तर महाराष्ट्रातील प्रतिनिधित्व ठरवताना हा नवीन राजकीय समतोल हा निश्चितच विचारात घेतला जाऊ शकतो. भाजपची राजकीय शैली जर पाहिली तर पक्षामध्ये आलेल्या किंवा बरोबरती आलेल्या प्रभावी नेतृत्वाला केवळ प्रवेश देऊन ते थांबत नाहीत, तर त्यांना योग्य राजकीय स्थान देऊन पक्षाशी दीर्घकाळ जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ऑपरेशन टायगर नंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय वास्तवाचा परिणाम हा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरतीही नक्की दिसू शकतो. याच पार्श्वभूमीवरती मंत्रिमंडळ विस्ताराचे निकषही अधिक महत्त्वाचे ठरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये मंत्रिपद हे केवळ ज्येष्ठतेवरती मिळत नाही. निवडणूक जिंकण्याची क्षमता, संघटनात्मक ताकद, सामाजिक प्रतिनिधित्व, प्रदेशनिहाय संतुलन आणि संसदीय कामगिरी आणि भविष्यात पक्षाला राजकीय फायदा करून देण्याची क्षमता हे प्रमुख निकष हे मानले जातात. मात्र यावेळी त्यामध्ये आणखीन एक निकष जोडला जाऊ शकतो, तो म्हणजे महायुतीचा विस्तार आणि ऑपरेशन टायगर नंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांना न्याय देणं. महाराष्ट्रातून शिंदे यांच्या शिवसेनेचं संख्याबळ हे वाढलं असल्यानं त्याचं प्रतिबिंब हे मंत्रिमंडळातही दिसू शकतं. कारण भाजपला 2029च्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील सर्व घटक पक्षांना समाधानी ठेवणं हे आवश्यक आहे. विशेषतः ज्या नेतृत्वानं विरोधी पक्षातील प्रभावी खासदारांना महायुतीमध्ये आणण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे, त्या नेतृत्वाचं राजकीय वजन वाढवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ प्रशासकीय निर्णय न राहता ऑपरेशन टायगरच्या यशाला मिळणारा राजकीय पुरस्कार म्हणून देखील पाहिला जाऊ शकतो. याच वेळी महाराष्ट्रातील भाजपच्याही काही खासदारांच्या कामगिरीचा आढावा हा घेतला जाईल. प्रादेशिक संतुलन, ओबीसी, मराठा, दलित, आदिवासी, महिला आणि युवा नेतृत्वाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे महायुतीतील नवीन शक्ती संतुलन. ऑपरेशन टायगर नंतर शिंदे यांच्या शिवसेनेचं वाढलेलं राजकीय महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्राला मिळणाऱ्या केंद्रीय प्रतिनिधित्वातही त्यांचा प्रभाव हा अधिक दिसू शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करताना शिवसेनेनं एनडीए सरकारला दिलेल्या ठाम पाठिंब्याचं राजकीय रिटर्न गिफ्ट या मंत्रिमंडळ विस्तारातून त्यांना मिळू शकतं का? त्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या विधेयकांवरती शिंदे यांच्या शिवसेनेनं केंद्र सरकारला निर्णायक साथ दिलेली होती. त्यामुळे महायुतीमधील विश्वासू आणि स्थिर सहकारी म्हणून पक्षाची प्रतिमा अधिक मजबूत झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत असताना अतिरिक्त प्रतिनिधित्व देऊन त्यांच्या राजकीय सहकार्याची दखल घेतली जाऊ शकते का, याची चर्चाही दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप शिंदे यांच्या शिवसेनेला झुकतं माप देऊ शकतो का? यामागचं गणित केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये. भाजपला देशभरातील मित्रपक्षांना स्पष्ट संदेश द्यायचा आहे की जे सहकारी हे कठीण काळामध्ये एनडीए सोबत ठामपणे उभे राहतात त्यांना सन्मान आणि राजकीय प्रतिनिधित्व दिलं जातं. त्यामुळे ऑपरेशन टायगर नंतर वाढलेलं जे काही संख्याबळ आहे त्यासोबतच भविष्यातील महायुती अधिक मजबूत ठेवण्यासाठीही शिंदे यांच्या शिवसेनेला अधिक महत्त्व दिलं जाण्याची शक्यता ही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मात्र यामध्ये आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे शिंदे यांचं वाढतं राजकीय वजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतं का? सध्याची परिस्थिती पाहिली तर त्याचं उत्तर तितकंसं सरळ नाहीये. कारण भाजपची रणनीती ही व्यक्तीपेक्षा आघाडी मजबूत ठेवण्यावरती अधिक भर देणारी राहिली आहे.
महाराष्ट्रामध्ये भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि इतर सहयोगी पक्ष यांच्यामधील समतोल राखत 2029च्या निवडणुकांसाठी मजबूत सामाजिक आणि राजकीय समीकरण तयार करण्यावरच पक्षाचं लक्ष असल्याचं सध्या तरी दिसून येतंय. त्यामुळे हा संघर्ष नव्हे तर समन्वयातून शक्ती वाढवण्याचा प्रयत्न म्हणून देखील या घडामोडीकडे पाहिलं जाऊ शकतं. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही ऑपरेशन टायगर नंतर महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे या विस्ताराला वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाला तर तो केवळ मंत्री वाढवण्याचा कार्यक्रम नसेल, तो महायुतीच्या नव्या राजकीय समीकरणांना मान्यता देणारा, शिंदे यांच्या वाढलेल्या राजकीय वजनाचा स्वीकार करणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2029च्या निवडणुकांसाठी भाजपचा राष्ट्रीय रोडमॅप स्पष्ट करणारा निर्णय असू शकतो. मग तुम्हाला काय वाटतं? केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला खरंच मोठं प्रतिनिधित्व मिळेल का? महिला आरक्षण विधेयकासह महत्त्वाच्या प्रसंगी दिलेल्या पाठिंब्याचं हे राजकीय गिफ्ट असेल का? आणि शिंदे यांचं वाढतं राजकीय वजन हे महायुतीसाठी फायदेशीर ठरेल की भविष्यात नवी समीकरणं निर्माण करेल? तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाइब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.